नमस्कार मित्र हो, मी आज आलो आहे सर्वतीर्थ श्री क्षेत्र टाकेद या ठिकाणी, जे इगतपुरी तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। या ठिकाणी मित्र हो, पक्षीराज श्री जटायू यांचं मंदिर आहे। रामायणातील अत्यंत भावनिक प्रसंग याच ठिकाणी घडला आहे। ज्यावेळेस सीता मातेचं अपहरण करून रावण जो आहे त्या पुष्पक विमानातून लंकेकडे निघाला होता, त्यावेळेस आकाशात उंच भरारी घेणारे पराक्रमी वीर पक्षीराज जटायू हे सुद्धा आकाशात होते आणि त्यांनी रावणाचा मार्ग अडवला। आणि ज्यावेळेस रावणाचा मार्ग अडवला त्यावेळेस रावण आणि पक्षीराज जटायू यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं। पक्षीराज जटायू यांनी त्यांचे घोडे, रथ आणि इतर गोष्टी जे आहेत त्या पूर्णपणे उद्ध्वस्त केल्या, परंतु रावणाने चीड आल्यानंतर पक्षीराज जटायू यांचे दोन्ही पंख छाटले आणि जटायू जे या ठिकाणी कोसळले। मनाशी ठाणलेलं होतं, जोपर्यंत मी जिवंत आहे, माझ्यात प्राण आहे, तोपर्यंत मी सीता मातेचं रक्षण करेल, आणि त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सीता मातेचं रक्षण केलं। आपण त्या पवित्र ठिकाणी आलो आहे जिथे जटायू आणि प्रभू श्रीराम हे आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी मित्र हो, ज्यावेळेस सीता मातेचं अपहरण झालं आणि रावण लंकेकडे सीता मातेला घेऊन जात होते, त्यावेळेस रावणामध्ये आणि पक्षीराज जटायू याच्यामध्ये घनघोर युद्ध झालं आणि सीता मातेचा शोध घेण्यासाठी प्रभू श्रीराम या ठिकाणी आले। आणि त्यावेळेस त्यांनी पाहिलं की जटायू जे आहेत पडलेले होते या ठिकाणी, आणि त्यावेळेस त्यांनी ती कथा सांगितली आणि त्यांचं जे मंदिर आहे ते या ठिकाणी आहे। लोकश्रद्धेनुसार ज्यावेळेस जटायूंचा अंत्यविधी करायचा होता त्यावेळेस या ठिकाणी पाणी उपलब्ध नव्हतं, त्यावेळेस प्रभू श्रीरामांनी बाणाने या पृथ्वीला स्पर्श केला आणि त्यातून एक झरा प्रकट झाला आणि तेच झऱ्याचं पाणी ह्या कुंडामध्ये येतं। संपूर्ण भारतातून या ठिकाणी लोक ह्या पवित्र जे तीर्थ आहे त्याचा दर्शन घेण्यासाठी येतात, स्नान करण्यासाठी येतात। तर मी सुद्धा या ठिकाणी पवित्र होतो या कुंडामध्ये स्नान करून। असं म्हटलं जातं की या कुंडामध्ये जर स्नान केलं आणि दर्शन घेतलं तर सर्व तीर्थांचं पुण्य जे आहे ते या ठिकाणी लाभतं, त्यामुळे याला ठिकाणाला सर्वतीर्थ टाकेद असंही म्हटलं जातं। तर या ठिकाणी इच्छामणी शिवलिंग आहे। असे आख्यायिका आहे, ज्या व्यक्तीने 3 बोटांमध्ये हे शिवलिंग हात घालून पूर्णपणे जर बाहेर काढलं तर त्याच्या सर्व मनातल्या इच्छा पूर्ण होतात, अशी आख्यायिका आहे। तर आपणही नक्की या ठिकाणी येऊन ट्राय करूया। लोक आख्यायिकेनुसार ज्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होणार आहेत त्याच्याच हातून हे इच्छामणी शिवलिंग त्या शिवलिंगातून निघतं बाहेर, आणि ते बाहेर काढल्यावरती आपल्याला ज्या कुंडामध्ये सर्व तीर्थाचं पाणी आहे त्या कुंडातून त्याला स्नान घालायचे असते आणि ते पुन्हा त्या जागेवरती स्थापित करायचे असते। तर अतिशय पवित्र असे हे इच्छामणी शिवलिंग माझ्या हातून अलगद बाहेर निघाले व मी त्याला ह्या कुंडातून स्नान घालून पुन्हा आहे त्या जागेवरती ठेवण्यासाठी निघालो। तुम्ही हा अनुभव नक्की घ्या। ओम नमः शिवाय। जटायू हे रामायणामध्ये एक फक्त पक्षी नव्हते, तर धर्मासाठी लढणारे योद्धा होते। ते फक्त विजयासाठी नाही लढले, तर ते लढले सत्यासाठी, आणि त्यांचा हा त्याग आजही आपल्या सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे। मित्र हो, हे ठिकाण इगतपुरीपासून 20 किलोमीटरवरती आहे आणि नाशिकपासून 35 ते 40 किलोमीटर अंतरापर्यंत आहे। मित्र हो, या ठिकाणी येण्यासाठी तुमच्याकडे खाजगी वाहन असणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला निसर्ग आजूबाजूला जो आहे तो पाहायला मिळेल आणि हे पवित्र स्थळसुद्धा पाहायला भेटेल। नक्कीच तुम्ही या ठिकाणी या आणि या तीर्थस्थळाचा आनंद घ्या। धन्यवाद।